तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे सचिव व खेड तालुका शिक्षक शिक्षकेतर पतसंस्थेचे माजी अध्यक्ष तसेच भैरवनाथ विद्यालय किवळे या शाळेचे मुख्याध्यापक लतीफ शेख शैक्षणिक योगदानासह सामाजिक क्षेत्रात तेवढेच अग्रेसर असल्याचं चित्र आजही दिसत आहे। विद्यालयाची मुख्याध्यापक पदाची जबाबदारी सांभाळत असताना सामाजिक जबाबदारी अर्थात आजचं वातावरण पाहता प्रत्येकाला व्यायामाची नितांत गरज आहे, परंतु बहुतेक जण या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असल्यानं विविध आजारांना बळी पडत असल्याचं आपण पाहतोय। आणि शेख सर क्रीडा शिक्षक असल्यानं नियमित व्यायामामुळे आज देखील अगदी ठणठणीत शिवाय व्यायामाच्या योगासनांच्या प्रत्येक प्रकारात तरबेज आहेत आणि आपल्याबरोबर इतरांनी सुद्धा याचं अनुकरण करावं यासाठी शाळेची वेळ सोडून दररोज सकाळी 2 तास सहकारी मित्रांना व्यायामाचे व योगासनाचे धडे देण्यासाठी प्रयत्न करत असतात। तसेच विविध ठिकाणी जाऊन सहकारी शिक्षकांना देखील व्यायामाचे महत्त्व, तंदुरुस्तीचे धडे देत असतात आणि ही बाब सामाजिक क्षेत्रात अत्यंत उल्लेखनीय आहे। त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना आजवर विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले। अशा या शैक्षणिक क्षेत्रासह सामाजिक जाणीव ठेवून आपल्याला बहुतांशी वेळ समाजासाठी कसा देता येईल ते देखील विनामूल्य खर्च करणारे शिक्षक अभावानेच आढळतात। त्यांच्या या कार्याला न्यूज 99 मराठीकडून सलाम। 4 ते 5 व्यक्ती त्या ठिकाणी असे आडे बसले असतात। प्रत्येकाला प्रश्न विचारतात, सांगा बरं याच्यावरती काय आहे, दुसरा सांगतो। मी ज्ञानरचनावादामध्ये असताना हिंदीचा अध्यापन करताना प्रामुख्याने एक मुद्दा त्या ठिकाणी शिकवतो। एखादी कविता धडा आली ना, मला सांग मला तुझं एक वर्गामध्ये 30 मुलं असतात, 30 वाक्य तयार काय झाली 30। मी पूर्वी पद्धतीने असताना हिंदी विषय शिकवत नाही, धडा वाचला एक वाक्य वाचला एक्सप्लेन करत नाही, कारण मी प्रशिक्षण घेतलंय, मी प्रशिक्षण दिलंय, जिल्हाभर फिरलोय आणि मीच काय करत नसेल तर मित्रांनो तुमच्याबरोबर मीच आहे, आम्ही बदलत नाही। या ट्रेनिंगचा मुख्य हेतू फक्त बदल करा, बदलाचा स्वीकार करा। एवढं केलं ना सर, तुम्ही काल म्हणले ना 2 दिवस ते धावतं बस की 2 वाक्य घेऊन जा, फक्त अध्यापन पद्धतीमध्ये ज्ञान घेऊन जा। नंबर 4 शिक्षक सक्षमीकरण घेऊन जा। 4 ते 5 व्यक्ती त्या ठिकाणी असे आडे बसले असतात। प्रत्येकाला प्रश्न विचारतात, सांगा बरं याच्यावरती काय आहे, दुसरा सांगतो। मी ज्ञानरचनावादामध्ये असताना हिंदीचा अध्यापन करताना प्रामुख्याने एक मुद्दा त्या ठिकाणी शिकवतो। एखादी कविता धडा आली ना, मला सांग मला तुझं एक वर्गामध्ये 30 मुलं असतात, 30 वाक्य तयार काय झाली 30। मी पूर्वी पद्धतीने असताना हिंदी विषय शिकवत नाही, धडा वाचला एक वाक्य वाचला एक्सप्लेन करत नाही, कारण मी प्रशिक्षण घेतलंय, मी प्रशिक्षण दिलंय, जिल्हाभर फिरलोय आणि मीच काय करत नसेल तर मित्रांनो तुमच्याबरोबर मीच आहे, आम्ही बदलत नाही। या ट्रेनिंगचा मुख्य हेतू फक्त बदल करा, बदलाचा स्वीकार करा। एवढं केलं ना सर, तुम्ही काल म्हणले ना 2 दिवस ते धावतं बस की 2 वाक्य घेऊन जा, फक्त अध्यापन पद्धतीमध्ये ज्ञान घेऊन जा। नंबर 4 शिक्षक सक्षमीकरण घेऊन जा।